हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप शिरसे, राठोड एमपीएससी अकॅडमी, श्रीनगर, नांदेड। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण दारिद्र्य पॉवर्टी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लेक्चर घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीची कोणती एक्झाम असो, मग ती कंबाईन पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईनमध्ये एसटीआय मुख्य परीक्षा असेल, इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला दारिद्र्यावर प्रश्न विचारला जातो। याबरोबरच कंबाईन सी ग्रुप पण आहे, त्याच्यामध्ये त्याची पूर्व परीक्षा असेल किंवा त्याची मुख्य परीक्षा असेल, तिथं प्रश्न एखादा विचारला जातो। आणि बेसिकली सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा दारिद्र्यावर प्रश्न विचारला जातो। आतापर्यंत बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे। आणि मुख्य परीक्षेमध्ये जे काही इकॉनॉमिक्सचा स्पेशल पेपर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे प्रश्न आहे ते दारिद्र्यावर विचारला जातो। म्हणजे सांगायचा मुद्दा असा एकूणच की एमपीएससीची कोणतीही परीक्षा जर घेतला तुम्ही, तर कुठल्याही एमपीएससीच्या परीक्षेमध्ये दारिद्र्य या विषयावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो। एवढंच नाही तर तुम्हाला हमखास प्रश्न मिळवून देणारा हा भाग आहे म्हटलं तरी चालते। फारसा अवघड पण भाग नाही। थोडक्यामध्ये माहिती जर समजून घेतलात आणि तयारी केलात तर मला वाटते की तुमचे याचे 1 ते 2 मार्क नक्कीच तुम्हाला निश्चितपणे मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्य पॉवर्टी ही जगाची समस्या आहे, भारताची तर समस्या आहेच आहे। याबद्दल बघू नेमकं भारतात दारिद्र्य कसं आहे आणि काही जागतिक थोडक्या प्रमाणामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू। आणि दारिद्र्यासंबंधी जे काही संकल्पना आहेत त्यासुद्धा आपण आजपासून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्य म्हणजे काय, पॉवर्टी म्हणजे काय, तर या ठिकाणी छोटीशी व्याख्या दिलेली आहे। दारिद्र्य म्हणजे उत्पन्नाचा अभाव। दारिद्र्य म्हणजे उत्पन्नाचा अभाव, किंवा असे म्हणू शकतो आपण, दारिद्र्य म्हणजे ज्याची प्राथमिक गरजा जे असतात, बेसिक नीड्स असतात, ते पूर्ण होत नाही। म्हणजे ज्या व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा या बेसिक नीड्स पूर्ण होत नाहीत, ते मिळत नाही त्याच्या उत्पन्नानुसार, त्याला आपण दारिद्र्य म्हणू शकतो। तेच मिनिंग आहे त्याचा। उत्पन्नाचा अभाव म्हणजेच तुम्हाला शिक्षण मिळत नाही, तुम्हाला आरोग्य चांगलं राहत नाही, किंवा अन्न मिळत नाही, वस्त्र मिळत नाही, निवारा मिळत नाही, त्याचाच मिनिंग आहे। उत्पन्नाचा अभाव म्हणजेच काय, दारिद्र्य, पुरेचं उत्पन्न नसणं। विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्याच्या बाबतीमध्ये काही थोडक्यामध्ये व्याख्या आहेत, त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। वर्ल्ड बँकेनं, जागतिक बँक जी आहे, त्या जागतिक बँकेने 1981 मध्ये एक जागतिक दारिद्र्यरेषा डिसाईड केली, जागतिक दारिद्र्यरेषा, आणि ती 1981 मध्ये होती प्रतिदिन प्रति व्यक्ती, प्रतिदिन हे फार महत्त्वाचं ऑप्शनमध्ये येऊ शकतं, प्रतिदिन प्रति व्यक्ती $1 क्रयशक्ती। क्रयशक्ती म्हणजे ट्रिपल-P, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी। पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारावरच दारिद्र्य डिसाईड केलं जातं। तर प्रति व्यक्ती किती, $1 होतं त्या काळामध्ये, $1 1981 दरम्यान। आणि ज्या व्यक्तीला त्या काळामध्ये 1981 मध्ये $1 प्रतिदिन मिळणार नाही एका व्यक्तीला, त्या व्यक्तीला दारिद्र्य समजलं जाईल। म्हणजे $1 पेक्षा कमी खर्च करणाऱ्या व्यक्ती असतील ते दारिद्र्यामध्ये मोडणार, असं वर्ल्ड बँकेनं दारिद्र्यरेषा जी आहे क्रयशक्तीच्या आधारावर 1981 निश्चित केली। याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1993च्या दरम्यान पुन्हा जागतिक बँकेनंच दारिद्र्यरेषा जी आहे ते थोडंसं त्याच्यामध्ये बदल केला, आणि $1 जी होती त्याच्यामध्ये बदल करून $1.08 अशी दारिद्र्यरेषा जी आहे 1993 मध्ये निश्चित केली। म्हणजे दारिद्र्यरेषा थोडीशी वाढविली या ठिकाणी, बाकी तेच राहणार, प्रतिदिन प्रति व्यक्ती, ठीक आहे, क्रयशक्ती समानतेच्या आधारावर प्रतिदिन किती, एका व्यक्तीला $1.08, म्हणजे $1.08 पेक्षा कमी खर्च करणारा व्यक्ती एका दिवसाला दारिद्र्यरेषेखाली मोडणार, असा त्याचा अर्थ होतो ही जागतिक बँकेची व्याख्या। यानंतर 2005 मध्ये पुन्हा जागतिक बँकेने, वर्ल्ड बँकेने आपल्या दारिद्र्यरेषेमध्ये सुधारणा केली, आणि त्याच्यामध्ये बदल करून प्रतिदिन प्रति व्यक्ती $1.25, म्हणजे $1.25, 2005ची गोष्ट आहे ही दारिद्र्यरेषा ठरविली। बाकीची माहिती तेच राहणार, पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारावर $1.25 प्रतिदिन, 2005ची गोष्ट आहे। याबरोबर 2005 मध्येच विद्यार्थी मित्रांनो, 2005 मध्येच दारिद्र्यरेषा जी आहे ती थोडंसं एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेने $1.35 असे निश्चित केली। लक्षात ठेवा, 2005 मध्ये जागतिक बँकेनं दारिद्र्यरेषा $1.25 निश्चित केली, आणि तेच ट्रिपल-Pच्या आधारावरच प्रतिदिन प्रति व्यक्ती वर्ल्ड बँकेनं जे आहे 1.25 आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेनं $1.35 दारिद्र्यरेषा जी आहे ते निश्चित केली आहे। हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्त्वाचं आपल्याला वर्ल्ड बँकेचं आहे। यानंतर 2015 मध्ये, अलीकडे ऑक्टोबर 2015, म्हणजे 2015च्या शेवटी
जे काय आहे वर्ल्ड बँकेनं आपल्या दारिद्र्यरेषेमध्ये पुन्हा सुधारणा केली जागतिक दारिद्र्यरेषेमध्ये आणि $1.9 किंवा $1.90 जे आहे ते दारिद्र्यरेषा जी आहे प्रतिदिन प्रति व्यक्ती डिसाईड केली. म्हणजे आजच्या टायमाला सध्या जर प्रश्न विचारला सध्या 2018, 19, 20मध्ये दारिद्र्यरेषा किती आहे जागतिक बँकेने ठरवली आंतरराष्ट्रीय, तर ती आहे $1.90 म्हणजे जवळजवळ $2. म्हणजे आजच्या टायमाला जी व्यक्ती एका दिवसाला $2 जवळजवळ खर्च करू शकत नाही अशा व्यक्तीला दारिद्र्यरेषेखाली गणल्या जाते. ही झाली आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषा. भारताच्या दारिद्र्यरेषा नियोजन आयोगाच्या वेगळ्या ते वेगळे, त्याच्यावर आपण नंतर बघू. तर हे झालं जागतिक माहिती थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्य मोजत असताना बऱ्याच गोष्टी इंडेक्स असतील ते इंडेक्स ध्यानात घेतले जातात. याबरोबर दारिद्र्य मोजत असताना जागतिक इंडेक्स भारतातले काही इंडेक्स आहेत ते पण विचारात घेतले जातात. विकसित देश विकसनशील देश यांच्यामध्ये दारिद्र्याचा नेमकं काय फरक आहे ते पण विचारलं जातं. त्याचा पण विचार वेगळा केला जातो, आपण ते बघणार आहोत. तर जगामध्ये जे काही देश आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला त्यात 2 श्रेणीमध्ये विभागता येते. एक म्हणजे अविकसित देश, अविकसित देश किंवा विकसनशील देश, विकसनशील देश अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये डिवाइड करता येतं, विकसित आणि विकसनशील. आणि इकडे घेता येईल आपल्याला, ठीक आहे, अविकसित आणि विकसनशील झालं. इकडे घेता येईल आपल्याला विकसित, विकसित देश, विकसित देश अशा पद्धतीनं. आता दोन्हीमध्ये पण दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य कसं आहे, दारिद्र्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स आहे. कारण का या ठिकाणी दारिद्र्य मोजण्याची पद्धत वेगळी आहे, याचे मोजमाप वेगळे आहेत. या ठिकाणी दारिद्र्य मोजण्याची पद्धत वेगळी आहे, याचे मोजमाप वेगळे आहेत. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर विकसनशील देश आणि अविकसित देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजल्या जाते, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे जे विकसनशील देश आहेत, जे अविकसित देश आहेत, अशा कोणत्या देशामध्ये कोणतं दारिद्र्य मोजलं जातं, निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं. आणि जे जे विकसित देश आहेत अशा देशांमध्ये, सर्व प्रकारच्या विकसित देशामध्ये सापेक्ष दारिद्र्य मोजलं जातं, सापेक्ष दारिद्र्य मोजले जाते. हा दोन्हीमधला फरक आहे. आता सापेक्ष दारिद्र्य काय, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय ते आपण पाहणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, निरपेक्ष म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी, ॲब्सोल्यूट पॉवर्टी. आणि या ठिकाणी रिलेटिव्ह पॉवर्टी. ठीक आहे, सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह पॉवर्टी. ठीक आहे. आता निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय विचारात घेतलं जातं तर किमान, बघा, किमान जीवन आवश्यक गरजा पूर्ण करण्या इतपत उत्पन्न नसणे. आता जीवनावश्यक गरजा कोणत्या, अन्न, वस्त्र, निवारा. ठीक आहे, म्हणजे असा देश किंवा असे देश, ठीक आहे, अविकसित आणि विकसनशील देश हे असे देश आहेत ज्या ठिकाणी काय सापडतं, निरपेक्ष दारिद्र्य सापडते. निरपेक्ष मीन्स ॲब्सोल्यूट पॉवर्टी. कोणत्या अँगलने बघा तो दारिद्र्यामध्येच तुम्हाला दिसणार, कुठल्या अँगल असू द्या. ठीक आहे, एकदम ॲब्सोल्यूट पॉवर्टीमध्ये येतो तो निरपेक्ष. आता निरपेक्षमध्ये काय येतं, किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण न करू शकणारी व्यक्ती किंवा कुटुंब. किमान कोणत्या, म्हणजे असे देश किंवा अशा व्यक्ती ज्यांना अन्न पण मिळत नाही, वस्त्र पण मिळत नाही आणि निवारा, म्हणजे तिन्ही गोष्टीचा अभाव आहे त्यांच्या जीवनामध्ये. ठीक आहे, आणि असे देश जे आहेत किंवा असे जे लोक आहेत, ठीक आहे, असे देश जे आहेत ते अविकसित किंवा विकसनशीलच असतात. आणि असे लोक जे असतात ते लोक याच देशामध्ये सापडतात. आता इंडिया घ्या, भारत घ्या. म्हणजे आपली समस्या काय आहे, आपल्या देशात समस्या काय आहे, आपल्या देशात समस्या आहे की लोकांना खायला पण मिळत नाही, 2 टायमाचं अन्न पण मिळत नाही, कपडे पण चांगले मिळत नाही आणि त्यांना राहण्यासाठी घर पण नाही. ठीक आहे, म्हणजे हे झाल्या बेसिक नीड्स, निसर्गाने दिलेल्या हे जीवनावश्यक वस्तू आहेत, हे असल्याच पाहिजे. म्हणजे या गोष्टीची पूर्तता करण्या इतपत उत्पन्न नसणारे जे लोक आहेत त्या लोकांना निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात. कोणतं दारिद्र्य म्हणतात, निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात. आणि हे निरपेक्ष दारिद्र्य अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये भारत आला, त्याच्यामध्ये आफ्रिकन कंट्री आली, त्याच्यामध्ये ब्राझील आला, ठीक आहे, त्याच्यामध्ये चायना आला, हे श्रीलंका वगैरे, हे सर्व जे काही विकसनशील देश आहेत किंवा अविकसित देश आहेत
ते सर्व देश येतात. हे लक्षात ठेवा. त्याची व्याख्या हे ऑप्शनमध्ये जसं तसं विचारलं जाऊ शकतं. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाची पातळी मोजली जाते. उत्पन्नाची पातळी मोजली जाते. उत्पन्नाची पातळी. ठीक आहे. आणि काय केलं जातं? मेन म्हणजे आर्थिक तुलना केली जाते. या ठिकाणी आर्थिक तुलना केली जाते. आर्थिक तुलना. आता उत्पन्नाची पातळी मोजणे म्हणजे काय? उत्पन्नाची पातळी मोजणे म्हणजे उदाहरण घ्या. समजा ABCDE हे जे काय आहेत हे 5 आहेत. लक्षात ठेवा. हे श्रीमंत व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा. हे काय आहेत? समजा उदाहरण घ्या अमेरिका आहे. अमेरिकेमध्ये हे 5 व्यक्ती श्रीमंत आहेत त्या देशातले अत्यंत. ठीक आहे. मग आता या श्रीमंत व्यक्ती आहेत. ठीक आहे. आणि एक या ठिकाणी दुसरं उदाहरण घेऊ आपण जी नावाचं. ओके. हा पण श्रीमंत व्यक्ती आहे. ठीक आहे. म्हणजे हा श्रीमंत म्हणण्यापेक्षा हा व्यक्ती जो आहे याच्याकडे पण चांगले पैसे आहेत, नाही असं नाही, यांच्याकडे पण चांगले पैसे आहेत. पण फरक असा आहे की हा दारिद्र्यामध्ये येतो का? कारण या 5 जणांच्या तुलनेमध्ये हा गरीब आहे. या 5 जणांच्या तुलनेमध्ये त्याच्याकडे पैसे कमी आहेत. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, इथं काय केलं जातं बघा, त्या दोन्हीमध्ये एक प्रश्न विचारला जातो. ते पहिलं सांगतो, ऐकून घ्या. जेव्हा निरपेक्ष दारिद्र्य मोजतात ना, निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचं काम भारतामध्ये किंवा दारिद्र्य मोजण्याचं काम NSSO करतं. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन हे भारतामध्ये दारिद्र्य मोजण्याचं काम करते. CSO पण आहे. लक्षात ठेवा. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. ठीक आहे. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस झाले 2015 पासून. या ओचं मिनिंग जे आहे ते ऑफिस झाले. त्याच्यापूर्वी ते जे काय आहे ते ऑर्गनायझेशन उच्चार केला जायचा. CSOचं काम काय आहे? CSOचं काम आहे उत्पन्न मोजणी. CSO काय करतं? उत्पन्न मोजण्याचं काम करतं. लक्षात ठेवा. आणि NSSO काय करतं? उत्पन्नाचा अभाव मोजतं. ठीक आहे. उत्पन्नाचा अभाव मोजणारी संस्था कोणती असं विचारलं तर उत्तर येईल NSSO. आणि उत्पन्न मोजण्याचं काम कोण करतं? CSO. लक्षात ठेवा. हे 2 संस्था आहेत. तर काय करतं बघा, समजा उदाहरण घ्या, भारतामध्ये एक NSSOचा व्यक्ती आहे जो दारिद्र्य मोजण्यासाठी घरोघरी फिरत आहे. आणि ते आला भारतामध्ये प्रश्न काय विचारणार? एखाद्या घरी जाणार, दार वाजवणार आणि त्या व्यक्तीला विचारणार. काय विचारणार प्रश्न? तर त्या व्यक्तीला विचारणार की तुम्हाला किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करता येतील इतकं तुमच्याकडे पैसे आहेत का? ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या किमान गरजा पूर्ण करू शकता का? ठीक आहे. तर ते प्रश्न विचारला जाईल त्या व्यक्तीला इथे या ठिकाणी भारतामध्ये. बरोबर आहे. तर त्या व्यक्तीने सांगितलं हो मला मिळतात, किमान जीवनावश्यक गरजा माझ्याकडे आहेत. तर काय झाला मग? अशा व्यक्तीला काय म्हणायचं? अशा व्यक्तीला म्हणायचं अबव पॉवर्टी लाईन. APL. अबव पॉवर्टी लाईन. आणि नाही मी किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकत नाही माझ्या, असं म्हटलं तर बिलो पॉवर्टी लाईन. बिलो पॉवर्टी लाईन BPL असं म्हणतात. म्हणजे असा प्रश्न विचारला जाईल भारतामध्ये NSSOच्या माध्यमातून आणि त्या व्यक्तीची दारिद्र्याखाली किंवा त्याच्या दारिद्र्याच्या वर नोंदणी केली जाईल. हाच जर प्रश्न तुम्ही विकसित देशामध्ये विचारलात तर त्या ठिकाणी प्रश्न काय विचारला जाईल? तर तिथली जी काय NSO सारखी जी काय संस्था आहे, अमेरिकेमधली विकसित देशामधली NSSO सारखी जी काय संस्था आहे ती संस्था जाणार, सेम घरी जाऊन विचारणार. आता त्या ठिकाणी ते असा प्रश्न नाही विचारला जाणार तुम्हाला अन्न कपडे निवारा मिळतो का, असा प्रश्न नाही विचारला जाणार. तर त्या ठिकाणी विचारला जाणार, जिला प्रश्न विचारला समजा की काय प्रश्न असेल की तुम्ही तुमच्या जे काही जॉबला जाता, कामावर जाता, तर तुम्ही कसं जाता? म्हणजे कारनं जाता, हेलिकॉप्टरने जाता, विमानाने जाता. मग कारनं जाता तर कोणत्या जाता तुम्ही? का BMWचा वापर करता का ऑडीचा वापर करता? ठीक आहे. कुठल्या कारचा वापर करता? कारनं जाता तुम्ही, बरोबर आहे, कामाला जाता तुम्ही, तर कुठल्या कशाने जाता नेमकं? काय वापरता? जीनं सांगितलं बा मी BMW जातो किंवा ऑडीनं जातो, असा प्रश्न विचारला जाईल. किंवा याने सांगितलं बा मी कारनं जातो आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारलं Fला, त्याने सांगितलं बा मी हेलिकॉप्टरनं जातो कामाला रोज. ठीक आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये काय विचारलं जाईल? तुम्हाला अन्न वस्त्र निवारा मिळतो का हे विचारलं जाणार नाही, कारण का ते ऑलरेडी त्या गोष्टी त्यांना तिथे मिळालेल्या आहेत. अमेरिकेमध्ये विकसित देशामध्ये अन्न वस्त्र निवारा ऑलरेडी ह्या गोष्टी तिथल्या सर्व लोकांना मिळालेल्या असतात. 100% लोकांना मिळालेल्या असतात. म्हणजे अमेरिकेमध्ये दारिद्र्य आहे, पण कसं दारिद्र्य आहे? तर त्या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्य आहे. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे त्यांच्या पूर्ण गरजा पूर्ण झाल्या, जवळपास अन्न वस्त्र निवारा पूर्ण झाले आहेत. मग काय मोजतात? तर याच्यापेक्षा याचं उत्पन्न किती. ठीक आहे. या 5 जणांपेक्षा जीचं उत्पन्न किती. समजा उदाहरण घ्या, या 5 जणांचं जे उत्पन्न आहे, या 5 जणांच्या उत्पन्नाचा एक सरासरी काढला जातो. या 5 जणांच्या उत्पन्नाचा सरासरी काढला जातो आणि त्या सरासरीच्या खालचे लोक जे राहतात ते अमेरिकेमध्ये दारिद्र्याखाली मानले जातात आणि त्याच्या वरले दारिद्र्याच्या वर मानले जातात. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येकाला खायला मिळते, प्रत्येकाला चांगले कपडे मिळतात, प्रत्येकाला चांगला निवारा असतो, घर असते, जवळपास प्रत्येकाकडे कार असतात.
ठीक आहे, मग तरी पण अमेरिकेत दारिद्र्य मोजलं जातं. तर दारिद्र्य कोणतं असते? आपल्यासारखं उपाशी राहण्याचं दारिद्र्य तिथं नसते, तर त्या ठिकाणचं दारिद्र्य असते. किंवा यांच्या तुलनेमध्ये तुमच्याकडे पैसे किती आहेत? यांनी हेलिकॉप्टर रोज कामाला जातात, तर तुम्ही कशाने जाता? तुम्ही कारने जाता. मग कारनं कोणत्या जाता? BMW, ऑडी, कुठले इनोवा, जे काय असेल त्या कोणत्या कारनं जाता, त्याच्यानुसार मग ते ठरवलं जातं की ते दारिद्र्य कोणतं आहे. मग असं दारिद्र्य जेव्हा ठरवलं जातं याच्या तुलनेमध्ये हा किती पैसेवाला, असं जेव्हा ठरवलं जातं तेव्हा त्याला सापेक्ष दारिद्र्य म्हणतात. का? कारण याच्या तुलनेमध्ये याच्याकडे पैसे कमी आहेत. पैसे तर दोघांकडे पण आहेत, हा पण पैसेवाला, हा पण पैसेवाला आहे, पण यांच्या तुलनेमध्ये हा कमी पैसेवाला आहे. का? कारण हे कामावर जातात तर विमानाने जातात, रोज कारने जातात, विमानाने जातात, चांगल्या चांगल्या महागड्या, आणि हे पण जातो पण एकदम स्वस्त कारने, त्यांच्या तुलनेमधल्या कमी कारने जातो. म्हणजे यांच्यापेक्षा हा काय आहे? कमी दारिद्र्य आहे. पण दारिद्र्यामध्ये आपल्यासारखं आहे का? यांना अन्न वस्त्र मिळत नाही का? बिलकुल मिळते. ठीक आहे, मग इथं दारिद्र्याचे काय बघितलं जातं? उत्पन्नाची पातळी बघितली जाते आणि आर्थिक तुलना केली जाते किंवा याच्या तुलनेमध्ये हा पैसेवाला किती. म्हणून अमेरिकेमध्ये, विकसित देशामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते कोणतं आहे? त्या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्य आहे, उत्पन्नाची पातळी मोजली जाते. आणि भारतामध्ये काय विचारलं जातं की तुम्हाला खायला प्यायला मिळते का? भारतामध्ये प्रश्न काय विचारला जाईल? तुम्हाला खायला प्यायला मिळते का? तुमच्याकडे कपडे आहेत का? तुमच्याकडे निवारा आहे का? असा प्रश्न केला जाईल. कार फिरचा तर प्रश्न सोडून द्या हो. कार तर बघली, भारतातल्या 80% लोकांना तर कार तर म्हणजे कधी कारमध्ये बसूनही बघली की नाही, बघितले का नाही की भारतातल्या लोकांनी. काय 20% लोकांवरल्या कारमध्ये बसला असेल एखाद्या वेळेस, ते पण कोणती कार? आपल्याकडे जास्तीत जास्त स्विफ्ट गाडी आली तर लय भारी मानल्या जाते. आणि इनोवा म्हटल्यावर तर 4-5 हजारचे लोक बघायला येतात आपल्याकडं. ठीक आहे, BMW तर नावं सोडून द्या त्या ठिकाणी. ठीक आहे, कारण का भारतातला दारिद्र्याचा प्रश्न काय आहे? तर भारतामध्ये निमक खायला मिळत नाही किमान, किंवा विकसनशील किंवा विकसित देशामध्ये अन्न आणि वस्त्र हाच प्रॉब्लेम आहे आपला. म्हणून हे जर मोजायचं असेल, अन्न वस्त्र आणि निवाराच मिळते की नाही बघायचं असेल, तर त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात. म्हणून भारतामध्ये कोणतं दारिद्र्य मोजलं जातं? किंवा विकसनशील देशामध्ये, अविकसित देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजतात आणि विकसित देशामध्ये सापेक्ष दारिद्र्य मोजतात. इथं खाण्यापिण्याचा प्रश्न नाही, इथं प्रश्न आहे की याच्यापेक्षा हा किती श्रीमंत. तर लक्षात आलं तुम्हाला? दोन्हीमध्ये नेमकं कोणतं दारिद्र्य मोजतात हे प्रश्न आला लक्षामध्ये? ओके, आता पुढे जाऊ आपण की हे दारिद्र्य मोजण्यासाठी आणि हे दारिद्र्य मोजण्यासाठी नेमकं काय मार्ग आहेत, कोणते कोणते इंडेक्स आहेत, त्याच्यावर आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा आता आपला निरपेक्ष दारिद्र्य मोजायचं आहे, त्यासाठी काय मार्ग आहेत आपल्याकडं? तर निरपेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी भारतामध्ये 3 इंडेक्स आहेत आणि सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी जवळपास इकडे सुद्धा 3 इंडेक्स आहेत, त्या माध्यमातून मोजले जातात. आता कोणते आहेत निरपेक्षसाठी? निरपेक्षसाठी जगामध्ये आहे ग्लोबल हंगर इंडेक्स. ग्लोबल हंगर इंडेक्स, मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर जागतिक उपासमार निर्देशांक. जागतिक उपासमार निर्देशांक, उपासमार म्हटले म्हणजे इथं अन्नाचा पॉईंट आला बघा, बरोबर आहे. यानंतर दुसरा येतो HCR. ठीक आहे, हेड काउंट रेशो, हे दुसरं झालं. HCR हा एक निर्देशांक वापरला जातो निरपेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी. प्रश्न विचारला जातो, असा प्रश्न येऊ शकतो की निरपेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी खालीलपैकी कोणता इंडेक्स वापरला जात नाही असा विचारला जाऊ शकतो. तर मी दोन्हीमध्ये तुलना करून देत आहे. आणि तिसरा येतो MPI. ठीक आहे, MPI म्हणजेच मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे, बहुआयामी निर्देशांक. हा पण जागतिकमध्ये आहे, 2010 पासून आलेला आहे. ठीक आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स हा सुद्धा जागतिक आहे आणि हे इंडियामधले आहे, हे इंडियाचं आहे, हे भारतामध्ये आहे. हे जगा सगळीकडेच वापरला जातो, हे पण जगा सर्व ठिकाणी वापरला जातो. तर हे 3 इंडेक्स लक्षात ठेवा. किंवा HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स असेल. ठीक आहे, ह्युमन पॉवर्टी इंडेक्सची जागा MPIने घेतली, लक्षात ठेवा. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 1996 पासून 2010 पर्यंत वापरला जायचा, सध्या तो वापरला जात नाही. ठीक आहे, तर HPIच्या जागा जे आहे, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जागा MPIने घेतली 2010 मध्ये. म्हणजे 2010 पर्यंत HPI मोजला जायचा, आता MPI मोजला जातो. ठीक आहे, तर हे इंडेक्स जे ते निरपेक्ष दारिद्र्य मोजतात, निरपेक्ष दारिद्र्य मोजण्याचं काम करतात. आता सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी काय आहे? सापेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी गिनी गुणांक आहे, गिनी गुणांक. ठीक आहे, किंवा गिनी निर्देशांक म्हणतात त्याला. ठीक आहे, गिनी निर्देशांक. तर गिनी निर्देशांक काय असते हे पण आपण पाहणार आहोत. तर या निर्देशांकाच्या माध्यमातून आर्थिक विषमता लक्षात येते, म्हणजे याच्यापेक्षा हा किती श्रीमंत. ठीक आहे, हे मोजायचं असेल तर गिनी गुणांक वापरला जाईल. आणि खायला प्यायला मिळते की नाही यासाठी ह्युमन जे काही ह्युमन पॉवर्टी इंडेक्स नाही, आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स वापरला जाईल, किंवा हेड काउंट रेशो वापरला जाईल. अन्न खायला मिळते की नाही, किंवा कपडे वगैरे आहेत की नाही पुरेसे, किंवा घर आहे की नाही. आणि इकडे काय बघितलं जाईल? खाणं पिणं काही बी नाही, श्रीमंत किती आहे, पैशाची तुलना दोघांमध्ये केली जाईल. याच्यापेक्षा याच्याकडे पैसे किती आहेत,
किंवा आर्थिक विषमता किती आहे, त्या देशामध्ये आर्थिक विषमता किती आहे, हे गिनी गुणांकच्या माध्यमातून मोजल्या जाते. याबरोबर आणखी एक आहे ते म्हणजे पाल्मा गुणोत्तर. पाल्मा गुणोत्तर हे पण एक मोजलं जातं. ठीक आहे, पाल्मा गुणोत्तरच्या माध्यमातून हे पण काय करतं, सापेक्ष दारिद्र्य मोजण्याचंच काम करतं विकसित देशामध्ये. आणि आणखी एक आहे ते म्हणजे त्याला आपण पंचमक गुणोत्तर असं म्हणतो. पंचमक गुणोत्तर असं म्हणतो आपण त्याला, पंचमक गुणोत्तर. ठीक आहे, तर हे तिन्ही जे दिले त्या ठिकाणी गिनी गुणांक असेल, गिनी इंडिकेटर असेल, पाल्मा रेशो असेल किंवा पंचमक गुणोत्तर असेल, ठीक आहे, ते तिघही काय काम करतात, सापेक्ष दारिद्र्य मोजतात. मग काय केलं, एखादे प्रश्न विचारताना प्रश्न असा विचारला जातो, हे 3 आणि 4 याच्यातला ऑप्शन देऊन कोणतं निरपेक्ष दारिद्र्य मोजत नाही विचारलं जाऊ शकतं, किंवा हे 3 एकत्र देऊन याच्यातलं एक देऊन कोणतं सापेक्षसाठी वापरलं जात नाही विचारलं जाऊ शकतं. किंवा याच्यापूर्वी भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. निरपेक्ष भारतामध्ये कोणतं दारिद्र्य मोजलं जाते किंवा विकसित देशामध्ये कोणतं दारिद्र्य मोजलं जाते, तर निरपेक्ष. ठीक आहे, भारतामध्ये विकसनशील देशामध्ये कोणतं दारिद्र्य मोजलं जाते, तर निरपेक्ष. आणि विकसित देशामध्ये कोणतं दारिद्र्य मोजलं जाते, तर सापेक्ष. दोन्हीमध्ये फरक लक्षात यायला. या ठिकाणी अन्न आणि वस्त्र आणि निवारा हा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी अन्न आणि वस्त्र हा प्रॉब्लेम नाही त्यांचा. प्रत्येकालाच अन्न आणि वस्त्र हे सगळ्या गोष्टी मिळतात. फक्त याच्यापेक्षा किती श्रीमंत हे सरासरी काढून ते डिसाईड केलं जातं. आणि हा कारनं कामाला जातो तर हा कशानं कामाला जाईल, विमानानं जाईल, हेलिकॉप्टरनं जाईल. मग कारनं जातो तर कोणत्या जाईल, BMW जाईल, ऑडी कारनं जाईल किंवा बाकी कुठली गाडी वापरेल, हे इथं विचार केला जातो. आणि हे 3च्या माध्यमातून निरपेक्ष दारिद्र्य कळते आणि या 3 इंडेक्सच्या माध्यमातून सापेक्ष दारिद्र्य कळते. तर अशा पद्धतीनं निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य हे दारिद्र्याच्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आहेत. आणि याबरोबरच ग्लोबल हंगर इंडेक्स काय असतो हे आपण पाहू. आणि हेड काउंट रेशो भारतामध्ये कोणत्या समित्याच्या माध्यमातून मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे, नियोजन आयोगाच्या कोणत्या समित्या आहेत आणि कोणते कोणते तज्ज्ञ गट स्थापन केलेले आहेत, आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काय आहे, भारताचा काय, जगाचा काय आहे. आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, विकसित देशाचं दारिद्र्य मोजत असताना, सापेक्ष दारिद्र्य मोजत असताना किंवा विकसित देशात दारिद्र्य मोजत असताना त्यांचा ग्लोबल हंगर इंडेक्स मोजला जातच नाही. लक्षात ठेवा, कारण त्यांच्यासाठी नाहीच नाही. कारण त्या ठिकाणी उपासमार नाहीच अमेरिकेमध्ये. अमेरिका, UK, फ्रान्स, जपानमध्ये उपासमार नाही आहे त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांच्यासाठी कधी तुम्ही बघा ग्लोबल हंगर इंडेक्स तुम्ही चेक करून बघा एकदा, त्याच्यावर तुम्हाला अमेरिकेचं नाव दिसणार नाही, UKचं दिसणार नाही, तुम्हाला जपानचं दिसणार नाही, फ्रान्स, जर्मनीचं नाव दिसणारच नाही. तुम्हाला नाव कोणतं दिसेल, ब्राझील, साऊथ आफ्रिका, इंडिया, चायना, श्रीलंका, भूतान, बांगलादेश, ठीक आहे, सोमालिया, अशी तुम्हाला नावं दिसली जातील. त्या ठिकाणी तुम्हाला नॉर्वे वगैरे नाव दिसणार नाही. कारण त्या ठिकाणी त्या लोकांच्या त्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. ठीक आहे, पण हे गिनी गुणांक वगैरे काढताना तुम्हाला अमेरिकेचं नाव दिसेल, भारताचं दिसेल, तुम्हाला दोन्ही दिसेल. कारण या ठिकाणी मात्र भारताचा गिनी गुणांक काढला जाऊ शकतो. ठीक आहे, भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्य आहे, सापेक्ष दारिद्र्य आहे. भारतामध्ये दोन्ही दारिद्र्य आहे, सापेक्ष पण आहे, निरपेक्ष आहे. पण बहुतांश भारतामध्ये कोणतं मोजलं जातं, भारताच्या सरकारचं टार्गेट काय आहे, तर भारताच्या सरकारचं टार्गेट आहे निरपेक्ष दारिद्र्य आहे. प्रॉब्लेम निरपेक्ष आहे. भारतात दोन्ही मोजले जाऊ शकतात आणि विकसित देशामध्ये फक्त आणि फक्त सापेक्ष मोजलं जातं. आणि ते या 3च्या माध्यमातून तो प्रयत्न केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा लेक्चर वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे 3 इंडेक्स आणि ते 3 इंडेक्स आणि बाकीच्या लेक्चरमध्ये बाकीच्या समित्या आपण बघू. 1-2-3 लेक्चर याच्यावर तयार होतील. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. कसा लेक्चर वाटला कमेंट करून कळवा. या ठिकाणी थांबू आपण. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी थांबू.